डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीत सोडवण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। प्रशांत आंबी धमकी प्रकरणात आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार, राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार, तर कोर्टाचा आदर ठेवून चौकशीला सामोरं जाणार, गायकवाडांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाडांनी ऑडिओ क्लिप स्वतःची असल्याचं मान्य केलंय, त्यामुळे चौकशी न करता त्यांना अटक करा, प्रकाशक प्रशांत आंबी यांची मागणी। परभणी शहरातील गंगाखेड मार्गावरील पेट्रोल पंपावरती गोंधळ, अँब्युलन्सला डिझेल न दिल्यामुळे तणाव, तर जिंतूर शहरातील येदरीकडे जाणाऱ्या मार्गावरती शेतकऱ्यांचा डिझेलसाठी रास्ता रोको। वर्धा जिल्ह्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटला, कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ अपघात, वेळेत मदत मिळाल्यामुळे चालक सुरक्षित। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवरती लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित, जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष हे यामागे मुख्य कारण असेल, राहुल गांधींची भविष्यवाणी। आदित्य ठाकरेंकडनं शिवतीर्थावरती अमित ठाकरेंची भेट, अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही भावांची भेट, पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भेटीला। वाशीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, 8 नगरसेवकांसोबतच काही सरपंच भाजपात, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, परिषदेत शिवसेनेची 7 जागांची मागणी, मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात सीबीआयचा छापा, सदाशिव पेठेतील मनीषा हवालदारच्या घरी सीबीआयचा छापा, नीट प्रश्नपत्रिकेचे संच आढळले, तर काही प्रश्नपत्रिका आणि कागद जाळल्याचा सीबीआयला संशय। लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव पूर्ववत होणार, लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय मागे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी, दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तर राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस। मुंबई उपनगरातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वांद्रे आणि मुलुंड परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, तर काही भागात ढगाळ वातावरण, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। बीडच्या केजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांवरचे पत्रे उडाले, शेती पिकांचं मोठं नुकसान, तर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। विदर्भाला उष्णतेचा रेड अलर्ट कायम, अकोला, अमरावती आणि वर्ध्याला रेड अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट, तापमानात वाढ झाल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळ जिल्ह्यात उष्माघातानं 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय, दिग्रसमध्ये एकाच दिवशी 3घांचा मृत्यू, तर बाभुळगाव तालुक्यात एका वृद्धाचा मृत्यू। राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा, पुण्यातील धरणांमध्ये केवळ 22.10% उपयुक्त पाणी, प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये 1 जूनपासून धान्य दळण महागणार, जिल्हा पीठ गिरणी मालक संघाच्या बैठकीत निर्णय, प्रति किलो दर हा ₹10 होणार। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।